यासह अभिनेते धर्मेंद्र यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय। माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना देखील पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। पुढे पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, नाशिकमध्ये किसान सभेचा लॉंग मार्च काढण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चेकऱ्यांचं आंदोलन यावेळी पाहायला मिळाले, तर नाशकात पोलिसांचा अतिरिक्त फौजफाटा तैनात आहे। किसान सभेतर्फे काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या लॉंग मार्चच्या तुफान गर्दीचा आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी महेश महाले यांनी। किसान सभेतर्फे काढण्यात आलेला शेतकऱ्यांचा लॉंग मार्च हा नाशिकच्या गरवारे परिसरामध्ये पोहोचलेला आहे। आपण जर बघितलं तर या मोर्चामध्ये तुफान अशी शेतकऱ्यांची जी गर्दी आहे ती झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळते। खर तर हजारोच्या संख्येने शेतकरी आणि कष्टकरी जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। त्यांच्या विविध मागण्यांसाठी खर तर हा मोर्चा काढण्यात आलेला। आतापर्यंत माजी आमदार JP गावित यांच्या नेतृत्वाखाली असे 2 ते 3 लॉंग मार्च जे आहे ते काढण्यात आलेले होते, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या नाही। त्यामुळे सरकारने आमच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न करता खरतर त्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांकडून केली जाते। या ठिकाणी जर बघितलं तर हे जे शेतकरी आहे, आदिवासी बांधव आहे, ते अगदी नाचत गाचत जे आहे ते लॉंग मार्च मध्ये सहभागी झाल्याचं बघायला मिळतंय। हजारोच्या संख्येने शेतकरी जे आहे ते या लॉंग मार्च मध्ये सहभागी झाले असून आता हे पुढे मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि मुंबईला देखील विधानसभेला घेराव घालण्याचा इशारा जो आहे तो माजी आमदार JP गावित यांनी दिलेला आहे। त्यामुळे एकूणच सरकार आता यांच्या मागण्यांचा कसा विचार करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।